नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तसेच आमचा टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी देखील जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरची फ्री PDF तुम्हाला तेथे मिळून जाईल. आपण याच यूट्यूब चॅनलवर SRPF भरतीकरता चालू घडामोडींच्या प्रश्नांची सिरीजसुद्धा सुरू केली आहे. ती देखील तुम्ही नक्की बघा. चला तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत SRPF भरती वरणगावकरिता चालू घडामोडी प्रश्न. परीक्षेत प्रश्न वारंवार येतात, त्यामुळे या प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचे आहे आणि म्हणूनच आपण ही सिरीज सुरू केली आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता बघूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, मिसिंग लिंक प्रकल्प खालीलपैकी कोणत्या मार्गावर आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, पुणे आणि मुंबई या मार्गावर आहे. पुढील प्रश्न पाहूया. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे पुणे मुंबई प्रवासात सुमारे किती अंतराची बचत झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 6 किलोमीटर अंतराची बचत झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. मे 2026 मध्ये पश्चिम बंगालचे 9वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, शुवेंदू अधिकारी. पुढील प्रश्न पाहूया. तामिळनाडूचे 18वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या जोसेफ विजय यांच्या पक्षाचे नाव काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, तमिळगा वेत्री कळघम TVK. पुढील प्रश्न पाहूया. 2025च्या अहवालानुसार सागरी मत्स्य उत्पादनात भारतातील अव्वल राज्य कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, तामिळनाडू हे राज्य सागरी मत्स्य उत्पादनात भारतातील अव्वल राज्य आहे. पुढील प्रश्न पाहूया. मे 2026 मध्ये प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, प्रसून जोशी यांची 2026 मध्ये प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. पुलित्झर पुरस्कार 2026 मिळवणारे भारतीय पत्रकार कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, वरीलपैकी दोन्ही. तर मित्रांनो, पुलित्झर पुरस्कार 2026 मिळवणारे भारतीय पत्रकार हे आनंद आरके आणि सुपर्णा शर्मा हे आहेत. पुढील प्रश्न पाहूया. उबर कप 2026 या बॅडमिंटन स्पर्धेचा विजेता देश कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, दक्षिण कोरिया हा उबर कप 2026 या बॅडमिंटन स्पर्धेचा विजेता देश आहे. पुढील प्रश्न पाहूया. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 वरून किती करण्याचे प्रस्ताव मे 2026 मध्ये मांडला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 38. पुढील प्रश्न पाहूया. RBIचे नवीन उपगव्हर्नर डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, रोहित जैन यांची RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. बिहारचे 24वे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सम्राट चौधरी यांची बिहारचे 24वे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. फिक्कीचे नवीन महासचिव कोण बनले आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, अनंत स्वरूप हे फिक्कीचे नवीन महासचिव बनलेले आहेत. पुढील प्रश्न पाहूया. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला उपयुक्त आयुक्त कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, अश्विनी भिडे हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त आहेत. पुढील प्रश्न पाहूया. माझे गाव आरोग्य संपन्न गाव ही मोहीम कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र या राज्याने
माझे गाव आरोग्य संपन्न गाव ही मोहीम सुरू केलेली आहे? पुढील प्रश्न पाहूया. भारतातील पहिली चालक विरहित पॉड टॅक्सी कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मुंबई येथे सुरू करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. सांकेतिक भाषेत प्रदर्शित झालेला भारतातील पहिला हिंदी चित्रपट कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, आखरी सवाल. पुढील प्रश्न पाहूया. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनलेल्या आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, लिसा सांगील हे आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील पहिले रजोनिवृत्ती क्लिनिक कोठे स्थापन झालेले आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र येथे भारतातील पहिले रजोनिवृत्ती क्लिनिक स्थापन झालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न आवडत असतील आणि तुमचा सराव होत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पुढील प्रश्न पाहूया. 100% विमा असलेला भारतातील पहिला जिल्हा कोणता? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, राजस्थानमधील अलवर जिल्हा आहे. पुढील प्रश्न पाहूया. रोलिंग बजेट लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेश हे रोलिंग बजेट लागू करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील पहिले पॉवर म्युझियम कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे बिहारमधील पटना येथे भारतातील पहिले पॉवर म्युझियम आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील पहिले क्वांटम कॉम्प्युटिंग गाव कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, आंध्र प्रदेशमधील अमरावती हे भारतातील पहिले क्वांटम कॉम्प्युटिंग गाव आहे. पुढील प्रश्न पाहूया. मिसिंग लिंक प्रकल्पातील सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी किती आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 8.92 किलोमीटर इतकी लांबी आहे. पुढील प्रश्न पाहूया. मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन कधी करण्यात आले? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 1 मे 2026 रोजी मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. व्हेस हे नवीन OTT प्लॅटफॉर्म कोणी सुरू केले? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, प्रसार भारती यांनी वेव्स हे नवीन OTT प्लॅटफॉर्म सुरू केलेले आहे. थॉमस कप 2026 ही स्पर्धा कोणत्या देशाने जिंकलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणारा ऑप्शन बी, चीन या देशाने थॉमस कप 2026 ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. BMCचे सध्याचे महापौर कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणारा ऑप्शन ए, रितू तावडे हे BMCचे सध्याचे महापौर आहेत. पुढील प्रश्न पाहूया. 100% वन्यजीव सुरक्षित महामार्ग खालीपैकी कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणारा ऑप्शन ए, नॅशनल हायवे 45 हा 100% वन्यजीव सुरक्षित महामार्ग आहे. ना पाहूया. थलापती विजय यांच्या राजकीय पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 2024 साली थलापती विजय यांच्या राजकीय पक्षाची स्थापना झालेली आहे. तर मित्रांनो, आताचा शेवटचा प्रश्न पाहूया. आरोग्य संपन्न गाव पुरस्कारात द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला किती रक्कम मिळते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 3 कोटी इतकी रक्कम मिळते. तर मित्रांनो, हे होते मे महिन्यातील चालू घडामोडीचे प्रश्न. जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल
आणि चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या. जर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओची फ्री PDF पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी हे जॉईन करा. तिथे तुम्हाला या व्हिडिओची फ्री PDF मिळून जाईल. धन्यवाद.